रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत 5 आमदार असून देखील त्यांचा पराभव का झाला? महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून माढा लोकसभेकडे पाहिलं गेलं. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला आव्हान देत माढ्याचा गड पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचून आणला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 5 आमदार हे महायुतीचे म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत होते, तर रामराजे निंबाळकर यांच्या सहकार्याचा छुपा पाठिंबा हा मोहिते पाटील यांना होता. करमाळचे आमदार संजय मामा शिंदे, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, महान आणि खटावचे आमदार जयकुमार गोरे या सर्वांची ताकद ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी होती. मात्र ही निवडणूक नेते विरुद्ध जनता अशी झाली होती. मोहिते पाटील यांच्या बाजूने एकही आमदार या ठिकाणी नव्हता. शरद पवार यांच्याशिवाय स्टार प्रचारक त्यांच्याकडे नव्हता. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभा या मतदारसंघात झाल्या होत्या. करमाळचे आमदार संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 41,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची संपूर्ण मदार ही आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर होती. त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे देखील अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 52,000पेक्षा जास्त मताचे मताधिक्य मिळाले आहे. आमदार बबनदादा शिंदे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 2 लाख मतांनी विजय करण्याचा दावा हा यापूर्वीच केला होता. परंतु संजय मामा शिंदे आणि बबनदादा शिंदे यांच्या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 94,000पेक्षा जास्त मताचे मताधिक्य मिळाले आहे आणि येथूनच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव हा फिक्स झाला होता. सोलापूर लोकसभेचे मागासवर्गीय उमेदवार राम सातपुते हे माळशिरस विधानसभेचे भाजपचे आमदार आहेत. मोहिते पाटील यांचा हा बालेकिल्ला. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 70,000पेक्षा जास्त मताचे मताधिक्य मिळाले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 64,000 एवढी मतं या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मिळाली आहेत. त्यानंतर शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे आमदार आहेत. ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत. या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 4,400 एवढ्या मताचे मताधिक्य हे मिळाले आहे. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या मान खटाव मतदारसंघातून 23,000चे मताधिक्य हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालं होतं. गेल्या निवडणुकीत देखील मान आणि खटावमधून 23,000पेक्षा जास्त मताचे मताधिक्य हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळालं होतं. जयकुमार गोरे यांनी 50,000पेक्षा जास्त मताचे मताधिक्य देणार असल्याचे या निवडणुकीत जाहीर केलं होतं. परंतु मोहिते पाटील यांनी मान खटावमध्ये त्यांनी चांगलंच मतदान मिळवलं आहे. मान खटाव विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 86,000पेक्षा जास्त मतं ही मिळाली आहेत. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या होम ग्राउंड म्हणजेच फलटण विधानसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 16,900 मताचं मताधिक्य मिळालं आहे. फलटणमध्ये देखील धैर्यशील मोहिते पाटील यांनी चांगली मतं मिळवली आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांना 93,300पेक्षा जास्त मतदान हे फलटण विधानसभा मतदारसंघातून मिळालं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे 5 आमदार असून देखील त्यांचा धक्कादायकरित्या पराभव या ठिकाणी झाला आहे. गेल्या निवडणुकीत केवळ मोहिते पाटील यांच्या जीवावर निवडून आलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटलांनी पराभवाची चव या ठिकाणी दाखवली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.